नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं बेधड़क इंडिया न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। त्याच्या कुटुंबासह तुम्ही आज सीपीला भेट देण्यासाठी आला होता। सीपीने काय तुम्हाला आश्वासन दिलं आणि तुम्ही ह्या पालकांना शिवसेना मार्फत काय आश्वासन दिलं? मुळात पूर्ण पत्र वाचल्यानंतर 20 दिवस या गोष्टीला उशीर का झाला हा जाब शिवसेनेकडून विचारला गेला। त्या मुलाचे दुर्दैवी मुलाचे पालक आमच्यासोबत उपस्थित आहेत। आदरणीय प्रताप सरनाईक आमचे मंत्री यांनी हा आदेश दिलेला आहे की संपूर्ण या व्यक्तीला न्याय मिळाल्यापर्यंत संपूर्ण शिवसेनेने यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे। आता जे आम्ही काही मुद्दे मांडले होते की ते पूर्ण गोपीनाथ मुंडे हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नक्की चालवतो कोण, राजकीय कोणत्या नेत्याचा दबाव त्या पाठीमागे आहे, त्या दालनामध्ये बसून हा कंट्रोल कोण करतं, संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे म्हणा, तिथले पुरावे म्हणा, हे सगळे तपासावे। कारण जोपर्यंत तुम्ही त्या राजकीय दबावाचा खुलासा करत नाही तोपर्यंत त्या विषयाला न्याय मिळणार नाहीये। आज ही व्यक्ती एक वडील म्हणून आपल्या गेलेल्या मुलाचा दुःख करत करत इतर कोणावरती घटना घडू नये, कारण शेवटी ते तरण तलाव म्हटलं तर दुनियावरची मुलं तिकडे पोहायला येतात। मुळात अनेक प्रश्न तरण तलावाबद्दल आम्ही विचारलेले आहेत, कारण अशा प्रकारच्या संस्थेने असं तरण तलाव चालवताना कोणते समर कॅम्प घ्यावे का, अशा प्रकारचे कोणते उपक्रम राबवावे का, ही परवानगी त्यांना दिली आहे का, यावरती प्रामुख्याने महानगरपालिकेने एक समिती बसवली होती। त्या समितीचाही जो काही निकाल लागला तो पण ढोबळ आहे, संशयास्पद आहे। मी तर शिवसेनेच्या वतीने आपल्या सर्व वाहिनींच्या वतीने सीपी साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो की महानगरपालिकेवरती देखील त्या अधिकाऱ्यांवरती देखील आपण कारवाई करावी, कारण अशा प्रकारचे खोटे आरोप त्यांनी त्या मुलावरती लावलेले आहेत। अक्षरशः त्या मुलाचा दोष आहे असं त्या ठिकाणी त्यांनी नकळतपणे सांगितलेलं, ही गोष्ट फार दुर्दैवी आहे। या ठिकाणी मला सांगायची वाटते, एक मृत त्या ठिकाणी होतं, एक व्यक्ती मरते आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या टाळूवरचं लोणी खाताय आणि आपले राजकीय धाबे दणवताय, हे खरंच निर्लज्जास्पद आहे। या ठिकाणी मी नमूद करू सांगतो। अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए बेधड़क इंडिया न्यूज। ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें। यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।